आता आपण सांगलीच्या दृष्टीने बोलायचं झालं तर सांगलीचे जे खासदार विशाल पाटील आहेत, अपक्ष खासदार आहेत, काँग्रेसचे सहयोगी सदस्य जरी असले तरी त्यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न किंवा त्यांना गळ लावण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. आणि मला दिलेल्या सूत्रांना माहितीनुसार शिवसेनेकडनं विशाल पाटलांना जवळजवळ मोठी ऑफर, म्हणजे ही ऑफर आपण म्हणतो की 50 खोके 100 खोके या प्रकारची मोठी ऑफर देण्यात आलेली आहे. आणि भाजपकडून सुद्धा त्यांना मोठी ऑफर देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेंच्याकडं महाराष्ट्रातले 13 खासदार होतील आणि आता सध्या भाजपकडं महाराष्ट्रात 9 खासदार आहेत. आणि अशा परिस्थितीत भाजपच्या पेक्षा शिंदे गट हा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दृष्टीनं मोठा होतोय. आणि त्यासाठीच जे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे, हे विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत आणि मोठी ऑफर ही विशाल पाटलांना दिली आहे. राजकारण फार वेगानं बदलते, निष्ठा बदलते, त्यामुळं कोणताही खासदार असं म्हणता येत नाही की कुठलाही बदलला जाणार नाही. सध्या तरी विशाल पाटलांचा तसा विचार नाही, पण भविष्याच्या पोटात नेमकं काय घडलं ते आपल्याला पाहायचं. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सध्या आपण बघतोय देशामध्ये खासदारांची अतिशय फोडाफोडी सुरू आहे. आणि ही फोडाफोडी का सुरू आहे तर केंद्र सरकारला किंवा मोदी सरकारला डिलिमिटेशन कमिटीचं विधेयक मंजूर करून घ्यायचं की जे मागच्या वेळेला मंजूर झालेलं नाही. त्यानंतर महिला विधेयक असेल, त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारला समान नागरी कायद्याचं जे विधेयक आहे ते मंजूर करून घ्यायचं. आणि हे जर एवढी महत्त्वाची घटनात्मक विधेयकं जर मंजूर करून घ्यायची असतील तर त्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आहे. त्यासाठी एक खासदार ते फार महत्त्वाचं करून घेत आहेत. आणि त्यामुळं आपल्याला आता घाऊक पक्षफोडी हे सुरू झालेली आहे. आता आपण सांगलीच्या दृष्टीने बोलायचं झालं तर सांगलीचे जे खासदार विशाल पाटील आहेत, अपक्ष खासदार आहेत, काँग्रेसचे सहयोगी सदस्य जरी असले तरी त्यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न किंवा त्यांना गळ लावण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. आणि मला दिलेल्या सूत्रांना माहितीनुसार शिवसेनेकडनं विशाल पाटलांना जवळजवळ मोठी ऑफर, म्हणजे ही ऑफर आपण म्हणतो की 50 खोके 100 खोके या प्रकारची मोठी ऑफर देण्यात आलेली आहे. आणि भाजपकडून सुद्धा त्यांना मोठी ऑफर देण्यात आलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर आता गेल्या काही दिवसांमध्ये ज्या वेळेला डिलिमिटेशन कमिटीचं विधेयक हे पडलं लोकसभेमध्ये, त्यानंतर मात्र मोदी सरकारने फार वेगवान हालचाली केल्या. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं तर आप पक्षाचे 7 जे खासदार आहेत राज्यसभेचे ते पहिला फोडण्यात आले आणि ते भाजपमध्ये विलीनीकरण त्यांचं करण्यात आलं. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचा जो पक्ष आहे तो फोडण्यात आला. त्यांचे 20 खासदार हे सिटीजन इंडिया पक्षामध्ये विलीन झाले. हा पक्ष कोणाला माहिती पण नव्हता. त्यानंतर आता आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता त्याच्यामधले आज उद्या 2 दिवसात त्याच्याबद्दल निश्चिती होऊन जाईल. ते फुटल्यात जवळजवळ जमा आहेत. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार हे आता फुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यानंतर अखिलेश यादव यांचाही पक्ष आता भाजपच्या रडारवर आहे. त्यानंतर ओरिसामध्ये नवीन पटनायक असतील, त्यानंतर जगन रेड्डी असतील, यांच्या पक्षामध्ये खिंडार पडेल. जेणेकरून लोकसभेच्या 543 जागांपैकी 363 जागा या बहुमतासाठी पाहिजेत आणि त्यासाठी ही रस्सीखेच सुरू आहे. आता याच्यामध्ये एक खासदार महत्त्वाचा आहे. आता आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचं खूप मोठं राजकारण सध्या सुरू आहे आणि त्यांनी जवळजवळ शिवसेनेचे 6 खासदार आता फोडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. असं जर झालं तर शिवसेना एकनाथ शिंदेंच्याकडं महाराष्ट्रातले 13 खासदार होतील आणि आता सध्या भाजपकडं महाराष्ट्रात 9 खासदार आहेत. आणि अशा परिस्थितीत भाजपच्या पेक्षा शिंदे गट हा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दृष्टीनं मोठा होतोय. आणि त्यासाठीच जे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे, हे विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत. आणि विशाल पाटील यांच्याकडं त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्या प्रस्तावानुसार त्यांनी मोठी ऑफर ही विशाल पाटलांना दिली आहे. म्हणजे अगदी 100 कोटीची ऑफर आहे अशी म्हटले तर काय फारसा आश्चर्य वाटू नये. याशिवाय सहकारातील एक बडा चेहरा आहे, वसंतदादांचे नातू आहे. त्यामुळे त्यासाठी जी लागेल ती मदत, त्यांच्या वसंतदादा कारखाना असेल, मका प्रकल्प असेल, प्रकाश ॲग्रो प्रकल्प असेल, या प्रकल्पाला भरीव मदत. त्यानंतर त्यांना कृष्णा खोरेसारखं एखादं महामंडळ सुद्धा आणि त्यांना एक सिक्युरिटी सुद्धा अशा प्रकारची देण्याची ऑफर श्रीकांत शिंदेने दिल्याची माहिती आहे. याबरोबरच भाजपचे नेते सुद्धा आपण पाहतोय की पियुष गोयल केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये इथं चंद्रकांत पाटील पालकमंत्री हे सुद्धा विशाल पाटलांच्या संपर्कात आहेत. ते सुद्धा त्यांच्याशी चर्चा करतायत. तर नेमकं ते
काय करणार, म्हणजे विशाल पाटील हे डिलिमिटेशन कमिटीचं विधेयक ज्या वेळेला प्रत्यक्षात येईल लोकसभेमध्ये त्यावेळी नेमकी काय भूमिका घेणार हे आपल्याला पाहावं लागेल. आता तरी काँग्रेस बरोबर ते आहेत, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतायत. पण शेवटी ज्या पद्धतीचं वारं सध्या वाहत आहे त्याच्यामध्ये नेमकं विशाल पाटील काय करणार, शिवसेनेचे ऑफर स्वीकारणार का, भाजपचे ऑफर स्वीकारणार का, नेमकं काय करणार हे आपल्याला पाहावं लागेल. कारण आता जे आपण पाहतोय की राजकारण फार वेगानं बदलते, निष्ठा बदलते. त्यामुळं कोणताही खासदार असं म्हणता येत नाही की कुठलाही बदलला जाणार नाही. सध्या तरी विशाल पाटलांचा तसा विचार नाही, पण भविष्याच्या पोटात नेमकं काय घडलंय हे आपल्याला पाहावं लागेल.